मुर्मू? नक्कीच यामिनी, जय हिंद तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आणि तुमच्या एबीपी माझाच्या संपूर्ण टीमला आणि तुमच्या मार्फत सर्वच दर्शकांना 77व्या रिपब्लिक डेच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जसा तुम्ही आता उल्लेख केला, आजचा या 77व्या रिपब्लिक डे परेडची सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर आता भारताच्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस आपण ज्याला म्हणतो सरसेनापती राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांना एस्कॉर्ट करण्याचं काम पीबीजी म्हणजे आपले प्रेसिडेंट बॉडी गार्ड हे त्या ठिकाणी करणार आहेत। अत्यंत पारंपरिक पद्धतीनं अश्वारोही अशा प्रकारचं हे दल त्या ठिकाणी असतं आणि खरं म्हटलं तर याची स्थापना ही ब्रिटिशकालीन काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे, 1771 मध्ये झालेली आहे। म्हणजे 18व्या शतकातली आर्म्ड फोर्सेसची ही परंपरा आपण सुद्धा काही बदलाच्या अनुसार आता सुद्धा ती कंप्लीट करतोय आणि आता राष्ट्रपती महोदया म्हणजे खरं म्हटलं तर त्या सरसेना आहेत म्हणून या कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड जे आहेत त्यांना एस्कॉर्ट करतायत। आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी जे आहेत ते युरोपियन युनियन, आपण जसं जाणतो की 27 युरोपियन राष्ट्रांचा हा समूह आहे आणि या युरोपियन युनियनमध्ये युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि त्यांच्यासोबतच युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट उर्सुला वान डेर लेन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत म्हणजे या विशेष अतिथींसोबत पारंपरिक अशा बग्गीमधून त्यांना त्या ठिकाणी हे प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड या सॅल्युटिंग डायस पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जातील आणि आपण जसं जाणतो की सॅल्युटिंग डायस नंतर त्या ठिकाणी ध्वजारोहण त्या ठिकाणी होईल आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल। त्या ठिकाणी पण आर्म्ड फोर्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिशन्सवर परंपरावर त्या ठिकाणी आधारित असतं आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पारंपरिक बग्गीमधून पुढे जाताना प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड त्यांना एस्कॉर्ट करताना आपल्या समोर त्या ठिकाणी दिसत आहे। हे 77वं जे रिपब्लिक डे परेड आहे, माझ्या मते याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे एका बाजूला ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आपल्या आर्म्ड फोर्सेसचं लष्कराचं सामर्थ्य हे आपल्याला पाहायला मिळेल, सांस्कृतिक विविधता ती आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं माझ्या मते विकसित भारत जो आहे, सक्षम सशक्त आत्मनिर्भर भारत जो आहे, जी अल्टिमेटली या प्रजासत्ताक दिनाची थीम सुद्धा आहे, त्या थीमशी संबंधित वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे हार्ड पॉवर आपण ज्याला म्हणतो, लष्कराचं सामर्थ्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सॉफ्ट पॉवर म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक विविधतेच्या माध्यमातून भारत हा खऱ्या अर्थानं कसं पॉवरफुल नेशन आहे हे संपूर्ण जगाला एक प्रकारे प्रोजेक्ट करण्याची एक प्रकारे ज्याला आपण म्हणू ही झलक आपल्याला या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते आणि त्याची सुरुवात आता राष्ट्रपती महोदया राष्ट्रपती भवनातून त्या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि सॅल्युटिंग डायसकडे त्या ठिकाणी जात आहेत।